हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. या व्हिडिओत आपण इयत्ता 6वीचा सायन्सचा सेकंड चॅप्टर द लिव्हिंग वर्ल्ड याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. तुम्ही तुमच्यासोबत नोटबुक आणि पेन ठेवा, जेणेकरून मी जे काही तुम्हाला सांगेल ते तुम्ही लिहू शकणार. चला तर मग सुरू करूया. राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. खाली प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यातला एक क्वेश्चन बघा. व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स? वनस्पती आणि प्राणी यातला फरक विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर वहीत लिहिताना तुम्ही 2 भाग करा, प्लांट्सचा एक आणि ॲनिमल्सचा एक. प्लांट्सचे पॉईंट्स हे प्लांट्सच्या भागात लिहा, ॲनिमल्सचे पॉईंट ॲनिमल्सच्या भागात. प्लांट्सचा फर्स्ट पॉईंट बघा. प्लांट्स कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. प्लांट्स जे असतात, वनस्पती, एका जागेवरनं दुसऱ्या जागी हलू शकतात का? प्लांट्सचे रूट्स हे जमिनीला धरून असतात, त्यामुळे ते मूव्ह करू शकत नाही. आता ॲनिमल्सचा फर्स्ट पॉईंट बघा. ॲनिमल्स कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. प्राणी जे असतात, आपण बघतो कुत्रा, मांजर, ते एका जागेवरनं दुसऱ्या जागी इझिली मूव्ह करू शकतात. प्लांट्सचा सेकंड पॉईंट बघा. प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड ॲज दे हॅव क्लोरोफिल. आपल्याला माहिती आहे, फोटोसिंथेसिस प्रोसेस थ्रू प्लांट्स हे स्वतःचं अन्न स्वतःत बनवू शकतात, कारण त्यांच्यात क्लोरोफिल नावाचा पदार्थ असतो, त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. ॲनिमल्सचा सेकंड पॉईंट बघा. ॲनिमल्स मूव्ह इन सर्च ऑफ फूड फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ॲनिमल्स जे असतात ते फूडच्या म्हणजे अन्नाच्या शोधासाठी एका जागेवरनं दुसऱ्या जागी जात असतात, कारण ॲनिमल्समध्ये क्लोरोफिल नसतो, त्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. प्लांट्सचा थर्ड पॉईंट बघा. प्लांट्स ग्रो थ्रू देअर लाईफ. वनस्पती ज्या असतात त्या जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांची वाढ होत असते. आपण आजूबाजूला जे झाडं बघतो त्यांच्या फांद्या नेहमी वाढत असतात, त्यांची वाढ थांबते का? तर नाही. ॲनिमल्सचा थर्ड पॉईंट बघा. ॲनिमल्स ग्रो ओनली अप टू अ सर्टन पिरियड ऑफ देअर लाईफ. ॲनिमल्सची जी ग्रोथ आहे ती एका पर्टिक्युलर टाईमपर्यंतच वाढते. जसं की आता तुमच्या घरात छोटं बाळ असेल, त्याची वाढ होते, ते मुलं होतात, त्यानंतर माणूस बनतात. आता तुमच्या घरातले आजोबा आजी असतील, त्यांची उंची वाढते का? नाही. तुमची उंची वाढते, पण त्यांची वाढते का? नाही. म्हणजे ॲनिमल्सची एका मर्यादित वेळेपर्यंतच वाढ होत असते. प्लांट्सचा फोर्थ पॉईंट बघा. प्लांट रिस्पायर्स विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स प्रेझेंट इन देअर लिव्स अँड स्टेम्स. वनस्पती या श्वसन प्रक्रिया त्यांच्या पान व खोडांवर असणाऱ्या बारीक बारीक छिद्रातून करत असतात. ॲनिमल्सचा फोर्थ पॉईंट बघा. ॲनिमल रिस्पायर विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक ऑर्गन्स लाईक लंग्स, गिल्स, ट्रेकिया. ॲनिमल्स हे त्यांचे श्वसन प्रक्रिया वेगवेगळ्या ऑर्गन्स म्हणजे अवयवांथ्रू करत असतात. जसं की आपल्याला माहिती आहे, लंग्स, मासे गिल्सने श्वसन प्रक्रिया करत असतात. तसंच श्वसन नलिकेद्वारे देखील श्वसन प्रक्रिया होत असते. प्लांट्सचा फिफ्थ पॉईंट बघा. Plant excrete their waste by storing them in the leaves and barks of plants and then shedding them seasonally. वनस्पती जे असतात ते त्यांचं वेस्ट झाडांच्या पानांमध्ये किंवा सालींमध्ये स्टोअर करून ठेवतात. त्यानंतर एका पर्टिक्युलर सीझनला ते पानं आणि साली सोडून देतात. ॲनिमल्सचा फिफ्थ पॉईंट बघा. ॲनिमल्स एक्सक्रीट देअर वेस्ट विथ द हेल्प ऑफ स्पेशल ऑर्गन्स रेग्युलरली. प्राणी जे असतात ते एखाद्या स्पेसिफिक ऑर्गनचा यूज करून त्यांचं वेस्ट जे असतात ते बाहेर काढत असतात. प्लांट्सचा सिक्स्थ पॉईंट बघा. प्लांट्स आर ओनली लिव्हिंग थिंग्स विच टेक इन कार्बन डायऑक्साईड अँड गिव्ह आउट ऑक्सिजन ड्युरिंग फोटोसिंथेसिस. प्लांट हे असे एकच प्रकारचे सजीव आहेत जे कार्बन डायऑक्साईड घेत असतात आणि ऑक्सिजन सोडत असतात. ॲनिमलचा सिक्स्थ पॉईंट बघा. ॲनिमल्स टेक्स इन ऑक्सिजन अँड गिव्ह आउट कार्बन डायऑक्साईड थ्रू आउट देअर लाईफ. ॲनिमल्स जे आहे ते त्यांचं पूर्ण आयुष्यभर ऑक्सिजन घेत असतात आणि कार्बन डायऑक्साईड आउट करत असतात.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहे त्यांच्यातलं साम्य म्हणजे सारखेपणा आपल्याला सांगायचं आहे. आन्सरचा पहिला पॉईंट बघा, बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स increases in height, size and weight as they grow into an adult. दोन्ही प्लांट्स आणि ॲनिमल्स यांची साईज पण वाढत असते, हाईटही वाढत असते आणि वजनही वाढत असते. ॲनिमल्स हे जोपर्यंत अडल्ट होत नाही तोपर्यंत ही वाढ होत असते. सेकंड पॉईंट बघा, दे रिक्वायर्ड फूड टू सप्लाय एनर्जी टू कॅरी आउट द व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. आपल्या वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेससाठी आपल्याला एनर्जी लागते हे माहिती आहे. मग ही सगळी एनर्जी कुठून येते तर फूडमधून. दोघांनाही प्लांट्स आणि ॲनिमल्सला फूडची गरज असते. दे हॅव अ फिक्स लाईफ स्पॅन आफ्टर विच दे डाय. आता आपल्याला माहिती आहे पर्टिक्युलर टाईम झाल्यानंतर डेथ ही फिक्स असते. ॲनिमल्सचा लाईफ स्पॅन हा थोडा कमी असतो, प्लांट्सचा जास्त असतो, पण लाईफ प्रोसेस संपणंही फिक्स असतं. नेक्स्ट पॉईंट बघा, ऑल द प्लांट्स अँड ॲनिमल्स एक्सक्रीट देअर वेस्ट प्रोड्यूस्ड इन देअर बॉडी. बॉडीत तयार झालेलं वेस्ट हे प्लांट्स पण आणि ॲनिमल्स पण एक्सक्रीट करत असतात. नेक्स्ट पॉईंट बघा, ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू यंग वन्स बाय द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. प्लांट्स आणि ॲनिमल दोन्हीही आपल्यासारखेच दुसरे जीव तयार करत असतात रिप्रोडक्शन या प्रोसेसने. नेक्स्ट लास्ट पॉईंट बघा, ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स शो रिस्पॉन्सिव्हनेस टू देअर एक्सटर्नल स्टिम्युली. प्लांट्स असू द्या नाही तर ॲनिमल्स असू द्या, आपल्याला मेमोसा प्लांट माहिती आहे ज्याला लाजाळूचं झाड आपण म्हणतो, त्याला हात लावल्यावर ते हालचाल करतच ना. त्याचप्रमाणे जर आपल्या डोळ्यावर अचानक लख्ख प्रकाश पडला तर आपण डोळे बंद करतो. तर हे काय एक प्रकारचे रिस्पॉन्स आहेत, म्हणजेच प्लांट्स आणि ॲनिमल्स हे रिस्पॉन्ड करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ इज द प्लांट किंगडम युजफुल टू अस. प्लांट किंगडम म्हणजे काय, ज्याला आपण वनस्पती सृष्टी म्हणतो, तर हे आपल्याला युजफुल उपयोगात कसं पडतं. प्लांट्स आर यूज्ड फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पजेस. प्लांट्स जे असतात ते घरात त्याचप्रमाणे इंडस्ट्रीतसुद्धा यूज केले जातात. नेक्स्ट पॉईंट बघा, दे आर यूज्ड ॲज अ फूड. फॉर एक्झाम्पल पोटॅटो, मेथी, भेंडी अँड ऑल्सो मेडिसिन्स लाईक अडुळसा, हिरडा, बेहडा. वनस्पती ज्या असतात त्या आपण भाज्या म्हणून वापरतो, आपल्याला माहिती आहे, जसं की बटाटा, भेंडी, मेथी. त्याचप्रमाणे औषधं बनवण्यासाठी सुद्धा वनस्पतींचा उपयोग होतो, जसं की अडुळसाचा उपयोग खोकल्याचं औषध बनवण्यासाठी होत असतो. आपल्याला माहिती तुळशीचाही अनेक ठिकाणी उपयोग होत असतो मेडिसिन्ससाठी. नेक्स्ट पॉईंट बघा, प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड हेन्स दे सपोर्ट मेनी ॲनिमल्स लाईक गोट्स, sheep, काऊ एक्सेट्रा विच फीड ऑन देम. प्लांट्स हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात आणि त्यांच्यावर शेळ्या, मेंढ्या, गाई वगैरे ह्या डिपेंड असतात. नेक्स्ट पॉईंट बघा, दे ऑल्सो सपोर्ट बर्ड्स विच बिल्ड देअर नेट्स. आजूबाजूला बरेच पक्षी त्यांचे घरटे हे झाडावर बनवत असतात. वर्ल्ड ऑफ ट्रीज लाईक ओक, फायर, birch, etc. are used to make furniture in building homes, etc. Wood pulp is used to make papers. आपल्याला माहिती आहे काही झाडांचे लाकडं हे फर्निचर बनवण्यासाठी वापरले जातात. त्याचप्रमाणे बिल्डिंगमधल्या कामांसाठी सुद्धा वापर केला जातो. लाकडाचा जो लगदा असतो त्यापासून पेपर बनवला जातो हे तर आपल्याला माहितीच आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ इज द ॲनिमल किंगडम इज यूजफुल. प्राणीसृष्टी जी आहे ती आपल्याला कशी उपयोगी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट पॉईंट बघा, डॉग्स, कॅट, काउज एक्सेट्रा आर डॉमेस्टिकेटेड. डॉग्स अँड कॅट्स आर यूज्ड ॲज पेट्स. आपल्याला माहिती आहे की कुत्रे, मांजर हे सगळे काय आहेत, पाळीव प्राणी आहेत
आणि त्यांना पाळीव प्राणी म्हणून वापरलं जातं. नेक्स्ट पॉईंट बघा. काऊज, बफेलोज, गोट्स एक्सेट्रा आर यूज्ड फॉर गेटिंग देअर मिल्क. आपल्याला माहिती आहे गाई म्हशी वगैरे ज्या आहेत त्यांचं दूध हे वापरलं जातं. नेक्स्ट पॉईंट बघा. शीप इज यूज्ड फॉर ऑब्टेनिंग वूल. मेंढ्यांपासून जे आपल्याला लोकर मिळत असतं तर हे लोकर वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तयार करण्यासाठी वापरलं जातं, ज्यामुळे आपल्याला थंडी भासत नाही. Horses, oxen, camels and donkeys are used to carry burden and for various other occupations. घोडे, बैल वगैरे जे असतात हे सामान वाहण्यासाठी वापरले जातात. तशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्युपेशन्समध्ये वापरले जातात. नेक्स्ट पॉईंट बघा. अर्थवर्म इज युजफुल इन ॲग्रिकल्चर. आपल्याला माहिती आहे की गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातो. गांडूळ हा जमीन भुसभुशीत करत असतो, त्यामुळे गांडुळाचा उपयोग शेतीत भरपूर होत असतो. बर्ड्स लाईक हेन्स, टर्कीज अँड डक्स प्रोव्हाइड देअर एग्स टू अस फॉर फूड. काही पक्षी आपल्याला अंडे प्रोव्हाइड करत असतात, ज्याचा वापर आपण फूड म्हणून करत असतो. नेक्स्ट पॉईंट बघा. इन्सेक्ट्स लाईक बीज प्रोव्हाइड अस विथ हनी अँड सिल्कवॉर्म्स प्रोव्हाइड्स अस विथ सिल्क. मधमाशीपासनं आपल्याला मध मिळत असतं, त्याचप्रमाणे सिल्कवॉर्म्स जे असतात त्यापासून रेशम मिळत असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत. या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्ही 2 वेगळे कॉलम करून लिहायचं आहे. लिव्हिंग थिंग्सचा वेगळा, नॉन लिव्हिंग थिंग्सचा वेगळा. लिव्हिंग थिंग्सचा फर्स्ट पॉईंट बघूया. लिव्हिंग थिंग्स कॅन ग्रो ऑन देअर ओन इन साईज, हाईट अँड वेट. सजीव जे आहे त्यांची साईज, हाईट आणि वेट हे वाढत असतं. नॉन लिव्हिंग थिंग्सचा पहिला पॉईंट बघूया. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट ग्रो ऑन देअर ओन इन साईज, हाईट अँड वेट. नॉन लिव्हिंग थिंग्सचं कधी साईज, हाईट, वेट हे वाढत नसतं. आता तुम्ही बघितलं आहे का कधी तुमचा जर समजा पेन असेल त्याची कधी आपोआप हाईट वाढली आहे का. तुम्ही मोठे होता पण तुमची सायकलची साईज तेवढीच्या तेवढीच असते ना. लिव्हिंग थिंगचा सेकंड पॉईंट बघूया. लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर ऑन देअर ओन. लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत त्या त्यांच्या जागा बदलू शकतात. नॉन लिव्हिंग थिंग्सचा नेक्स्ट पॉईंट बघूया. नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह ओनली इफ समवन मूव्स देम. आता निर्जीव ज्या वस्तू असतात नॉन लिव्हिंग थिंग्स त्या कधीही हालचाल करत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना हलवत नाही. आता समजा तुम्हाला पेन हवा आहे, पेन तुमच्याजवळ त्याचा येईल का. तुम्ही उचलून तो तुमच्याजवळ आणत नाही तोपर्यंत तो येणार नाही. नेक्स्ट पॉईंट बघा लिव्हिंग थिंगचा. लिव्हिंग थिंग्स कॅन रिप्रोड्यूस. लिव्हिंग थिंग्स जे असतात सजीव आपल्यासारखा दुसरा जीव तयार करू शकतात. नॉन लिव्हिंग थिंगचा नेक्स्ट पॉईंट बघा. नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट रिप्रोड्यूस. नॉन लिव्हिंग थिंग्स जे असतात ते आपल्यासारखा दुसरा जीव तयार करू शकत नाही. आता कुत्र्या, मांजर यांना पिल्लं झालेली तुम्ही बघितले, तसं तुमची बॅग, तुमचा टेबल या सगळ्याला पिल्लं होतात का कधी. नाही. फोर्थ पॉईंट बघा. लिव्हिंग थिंग्स एक्झॅबिट रिस्पॉन्स टू व्हेरियस स्टिम्युलीज. लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत त्या आपल्याला प्रतिसाद देत असतात. नॉन लिव्हिंग थिंगचा फोर्थ पॉईंट बघा. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट एक्झॅबिट रिस्पॉन्स टू व्हेरियस स्टिम्युलीज. नॉन लिव्हिंग थिंग्स ह्या रिस्पॉन्ड करत नसतात. उदाहरणार्थ बघा, जर समजा आपण गरम वस्तूला हात लावला तर आपल्याला चटका बसतो, आपण हात लांब करतो, हा एक रिस्पॉन्स झाला. तेच जर आपण सांडशीनं पकडलं तर सांडशीला चटका लागतो का. नाही. ती रिस्पॉन्ड करते का तर नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट हेल्प्स देम टू ब्रीथ. कोण कशाच्या साह्याने श्वसन करतो. त्यातला ए आहे बघा, अ फिश. फिश म्हणजे काय, मासा. मासा कशाने श्वसन करतो तर गिल्सच्या साह्याने. नेक्स्ट आहे स्नेक. स्नेक कशाने तर लंग्सने ब्रिदिंग करत असतो. नेक्स्ट बघा, अ क्रेन. क्रेन कशा थ्रू तर लंग्स थ्रू ब्रिदिंग करत असतो. नेक्स्ट बघा, ॲन अर्थवर्म.
अर्थवर्म हा त्याच्या स्किन थ्रू ब्रिदिंग करत असतो. अ मॅन, माणूस हा कशाने ब्रिदिंग करत असतो? नोज अँड लंग्स. नेक्स्ट बघा, अ बनियान ट्री, वडाचं झाड कशाने ब्रिदिंग करत असतं? तर मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन लिव्ज अँड स्टेम्स. आपण बघितलं की झाडं हे त्यांच्या पानांवर आणि खोडावर असलेल्या बारीक छिद्रांतून ब्रिदिंग करत असतात. नेक्स्ट आहे अ कॅटरपिलर. आळ्यांसारखे जे बारीक इन्सेक्ट्स असतात ते कशा थ्रू ब्रिदिंग करत असतात? तर ते ट्रॅकिया याच्या थ्रू ब्रिदिंग करत असतात. श्वासनलिकेद्वारे श्वसन करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स. मला पुस्तकात ब्रॅकेट्स दिले आहेत, त्याच्यातनं चूज करायचं आहे. फर्स्ट फिलिंग द ब्लँक्स बघा, द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड. प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. नेक्स्ट बघा, टू इनहेल डॅश अँड टू एक्सेल डॅश इज कॉल्ड रेस्पिरेशन. तर फर्स्ट याच्यातील ऑक्सिजन आणि सेकंड याच्यातील कार्बन डायऑक्साईड. श्वसन प्रक्रियेत ऑक्सिजन हा घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड हा काढला जातो. द इलिमिनेशन ऑफ वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड डॅश. टाकाऊ पदार्थ हे बॉडीतनं बाहेर टाकून देण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? एक्सक्रीशन. नेक्स्ट बघा, द ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू ॲन इव्हेंट इज कॉल्ड डॅश टू डॅश. तर त्याचा आन्सर आहे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. एखाद्या इव्हेंटला आपण जेव्हा रिस्पॉन्ड करतो तेव्हा त्याला काय म्हणतात? तर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. नेक्स्ट बघा, ऑन कम्प्लिटिंग देअर लाईफ स्पॅन एव्हरी लिव्हिंग थिंग्स डॅश. आयुर्मर्यादा संपल्यानंतर लिव्हिंग थिंग्सचं काय होतं? तर दॅट डाईज. लिव्हिंग थिंग्स या मरण पावत असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट द युजेस ऑफ दिस ॲनिमल्स अँड प्लांट्स. जे ॲनिमल्स अँड प्लांट्स दिलेले आहेत त्यांचे आपल्याला युजेस सांगायचे आहेत. फर्स्ट आहे हनी बीन्स. त्याचे युजेस आहे यूज्ड फॉर गेटिंग हनी. मधमाशांचा उपयोग हा मध मिळवण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे शार्क्स. त्याचे युजेस बघा, यूज्ड फॉर गेटिंग लिव्हर ऑइल टू गेट विटॅमिन्स यूज्ड ॲज फूड. आपल्याला शार्कपासनं विटॅमिन्स मिळतात, त्याचप्रमाणे शार्कचा उपयोग हा फूड म्हणून केला जातो. नेक्स्ट आहे याक्स. त्याचा यूज आहे यूज्ड फॉर ट्रान्सपोर्ट प्रोवाइड मिल्क अँड मीट. याकचा उपयोग हा सामान वाहण्यासाठी, त्याचबरोबर त्याचं दूधही वापरलं जातं आणि खाण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. नेक्स्ट आहे शिप. शिप इज यूज्ड फॉर गेटिंग वूल. नेक्स्ट आहे अर्थवर्म्स. दे मेक सॉइल फर्टाईल, दस यूजफुल इन ॲग्रिकल्चर. गांडूळ जमीन सुपीक करत असतात, त्यामुळे त्याचा बराच उपयोग हा शेतीत केला जातो. नेक्स्ट आहे डॉग्स. यूज ॲज पेट्स टू गार्ड हाऊस अँड फार्म्स. कुत्र्यांचा उपयोग हा घर आणि शेती यांच्या संरक्षणासाठी केला जातो. नेक्स्ट आहे बायबल्स. यूज्ड टू ऑब्टेन पर्ल्स, यूज्ड इन ज्वेलरी मेकिंग, ऑल्सो यूज्ड ॲज फूड. आपण ज्वेलरीमध्ये जे मोती बघतो ते त्यापासून तयार झालेले असतात, त्याला ॲज अ फूड म्हणून सुद्धा यूज केलं जातं. नेक्स्ट आहे हॉर्सेस. यूज्ड फॉर ट्रान्सपोर्ट. घोड्यांचा उपयोग हा सामान इकडचं तिकडे ने-आण करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे माईक. माईक आर यूज्ड इन रिसर्च टू टेस्ट मेडिसिन्स, वॅक्सिन्स एक्सेट्रा. उंदरांचा वापर हा लॅबमध्ये केला जातो. एखादं संशोधन केलं असेल तर ते टेस्ट करण्यासाठी उंदरांचा वापर तिथे केला जातो, किंवा एखादी नवीन व्हॅक्सिन तयार केली तिलासुद्धा उंदरांवर टेस्ट केलं जातं. आता प्लांट्सचे यूज बघूया.
पहिलं आहे जिंजर. यूज्ड ॲज अ स्पायसेस इन फूड अँड ऑल्सो इन मेडिसिन. आपल्याला माहिती आहे आल्याचा उपयोग हा मसालेदार पदार्थात केला जातो, त्याचप्रमाणे औषध म्हणूनही आल्याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे मँगो. मँगो हा फूड म्हणून यूज केला जातो, यूज्ड ॲज अ फूड. आंबा आवडतो ना सगळ्यांना खायला. नेक्स्ट आहे युकलिप्टस, म्हणजेच ज्याला आपण निलगिरी म्हणतो. तर या निलगिरीचा उपयोग मेडिसिन म्हणून केला जातो, यूज ॲज अ मेडिसिन. नेक्स्ट आहे बाभूळ, ज्याला आपण ॲकेशिया म्हणतो. तर हे मेडिसिन म्हणून यूज होतं. मोस्टली जे डायजेस्टिव्ह रिगार्डिंग प्रॉब्लेम्स असतात ते क्युअर करण्यासाठी बाभूळच्या प्लांटचा यूज होतो. नेक्स्ट आहे टीक. यूज्ड फॉर मेकिंग फर्निचर. आपण ज्याला सागवान म्हणतो ते फर्निचरसाठी यूज केलं जातं. नेक्स्ट आहे स्पिनच, म्हणजे आपण ज्याला पालक म्हणत असतो, यूज ॲज अ फूड. आपण त्याची भाजी बनवतो ना, म्हणजेच फूड म्हणून आपण त्याचा यूज करतो. नेक्स्ट आहे ॲलोवेरा. यूज ॲज अ मेडिसिन. आपल्याला माहिती आहे आजूबाजूला कोणाला बघितलं असेल तुम्ही, ॲलोवेराचा यूज करून फेसला लावतात किंवा केसांच्या वाढीसाठी त्याचा गर लावला जातो. नेक्स्ट आहे टर्मरिक. यूज ॲज अ मेडिसिन अँड इन फूड. टर्मरिक म्हणजे हळद. हळदीचा वापर हा रक्तस्राव थांबण्यासाठी केला जातो. जिथे जखम झाली असेल तिथे हळद लावतात. तसंच फूड म्हणून सुद्धा केला जातो. भाजीत फोडणी देताना हळदीचा वापर केला जातो ना घरात. नेक्स्ट आहे होली बेसिल, म्हणजे आपण ज्याला तुळशी म्हणतो. तर तिचा उपयोग हा मेडिसिन म्हणून केला जातो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सर्दी खोकला झाला की तुळशीचं पाणी करून पितात ना. नेक्स्ट आहे करंज. यूज्ड ॲज अ मेडिसिन. करंजाचा पण उपयोग हा मेडिसिन म्हणून केला जातो. नेक्स्ट आहे मोह. यूज ॲज अ मेडिसिन अँड फ्लॉवर्स आर यूज टू अल्कोहोलिक ड्रिंक्स. मेडिसिन म्हणून सुद्धा उपयोग होतो, तसंच अल्कोहोल तयार करण्यासाठी सुद्धा त्याची फुलं वापरले जातात. नेक्स्ट आहे मलबेरी. त्याला मराठीत आपण तुती असं म्हणत असतो. यूज बघा त्याचा, फ्रुट्स आर यूज ॲज अ फूड, लिव्स आर यूज ॲज अ फूड फॉर सिल्कवॉर्म्स. मलबेरीचे फळं हे खाल्ली जातात, त्याचप्रमाणे जे पानं असतात त्यांच्यावर सिल्कवॉर्म्स बसतात आणि ते खात असतात. नेक्स्ट आहे ग्रेपवाईन. ग्रेप्स आर यूज्ड ॲज अ फूड. द्राक्षांचा उपयोग हा खाण्यासाठी केला जातो. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन बघा. व्हॉट आर द पिक्युलॅरिटीज ऑफ द मुवमेंट्स ऑफ दिस लिव्हिंग थिंग्स. आपल्याला काही लिव्हिंग थिंग्सची नावं दिली आहेत, तर त्यांच्या हालचालीमधले काय वैशिष्ट्य आहे हे आपल्याला विचारलेले आहेत. त्यातलं फर्स्ट आहे स्नेक्स. स्नेक्स डू नॉट हॅव लिम्स, दे मूव इन अ वेवी पॅटर्न. आपल्याला माहिती आहे साप काही चालत नाही, तर ते सरपटतात. सरपटण्याचा पण त्यांचा एक पॅटर्न असतो, एस शेपने ते सरपटत असतात. नेक्स्ट आहे टॉर्टॉइजेस. टॉर्टॉइजेस मूव व्हेरी स्लोली अँड स्टेडीली यूजिंग देअर लिम्स. कासव अतिशय हळुवारपणे चालत असतात. चालताना ते त्यांच्या पायांचा उपयोग करत असतात. नेक्स्ट आहे कांगारूज. दे यूज हिंड लिम्स टू जम्प अँड रन. कांगारू त्यांच्या पायांचा उपयोग जम्प करण्यासाठी तसंच फास्ट पळण्यासाठी करत असतात. नेक्स्ट आहे ईगल्स. ईगल्स फ्लाईज इन एअर यूजिंग इट्स विंग्स. गरुड जे असतात ते त्यांच्या पंखांचा उपयोग करून हवेत उंच उडत असतात. नेक्स्ट आहे कॅमेलियन्स. कॅमेलियन्स मूव इट्स बॉडी बॅक अँड फोर्थ सेव्हरल टाइम्स बिफोर प्लेसिंग इट्स फूड. सरडे जे असतात ते त्यांची बॉडी मागे पुढे करत असतात सेट होण्याच्या अगोदर. नेक्स्ट आहे फ्रॉग्स. फ्रॉग्स कॅन स्विम इन वॉटर अँड कॅन ऑल्सो जम्प ऑन लँड यूजिंग देअर लॉंग अँड स्ट्रॉंग लिम्स. बेडूक जे असतात ते पाण्यात स्विम पण करू शकतात आणि जमिनीवर लांब पायांनी जम्प पण करू शकतात. नेक्स्ट आहे
गुलमोहर. Gulmohar plant cannot move on its own. However, its branches leaves can move with light breezing. गुलमोहर प्लांट हे स्वतःचं स्वतः तर हलू नाही शकत, पण त्याच्या ज्या फांद्या असतात, पानं असतात ते हवा आणि लाईटप्रमाणे हलत असतात. नेक्स्ट आहे स्वीट पोटॅटो क्रीपर. स्वीट पोटॅटो क्रीपर डज नॉट मूव ऑन इट्स ओन. However, it can respond to stimuli of support and twings around it. रताळ्याचा वेल हा एका जागेवरनं तर हलत नाही, पण त्याची जी वाढ असते ती एखाद्या सपोर्टने होत असते आणि त्या सपोर्टच्या भोवती ते फिरून वाढतं. नेक्स्ट आहे डॉल्फिन्स. डॉल्फिन स्विम्स इन वॉटर यूजिंग देअर फिन्स विच हेल्प्स देम टू बॅलन्स देअर बॉडी अँड चेंज डिरेक्शन्स. डॉल्फिन्स जे असतात ते पाण्यात पोहू शकतात आणि त्यांचे जे फिन्स असतात त्यामुळे ते बॅलन्स करू शकतात त्यांची बॉडी आणि पाण्यात दिशाही बदलवू शकतात. नेक्स्ट आहे ants. Ants usually walk in a straight line in an organized manner. आपण पाहिलंय मुंग्या ह्या ज्या असतात त्या एकामागे एक सरळ एकाच दिशेने चालत असतात. नेक्स्ट आहे rattlesnakes. Rattlesnakes vibrate their rattles present at the tip of their tails as a warning signal to predators. रॅटलस्नेक्स जे असतात ते काय करतात, शेवटी व्हायब्रेट करतात आणि एक वॉर्निंग सिग्नल प्रोव्हाइड करत असतात. नेक्स्ट आहे ग्रासहोपर्स. ग्रासहोपर्स हॅव 6 joint legs and 2 pairs of wings which help them to walk, jump or fly. नाकतोडा जो असतो तर त्याला 6 छोटे छोटे जॉईंट असे लेग्स असतात, ज्यामुळे तो काय करतो, जंप करू शकतो, फ्लाय करू शकतो आणि चालू शकतो. नेक्स्ट आहे अर्थवर्म्स. अर्थवर्म्स हॅव स्मॉल ब्रिसल्स विच हेल्प इन देअर मुवमेंट्स. अर्थवर्म हा जमिनीत हालचाल करत असतो, त्यामुळे काय होतं, जमीन ही भुसभुशीत राहते. नेक्स्ट 6th लास्ट क्वेश्चन बघा. राईट इन डिटेल अबाउट हाऊ द प्लांट्स अँड ॲनिमल्स फाउंड इन युअर सराउंडिंग प्रूव्ह युजफुल ऑर हार्मफुल. आपल्या आजूबाजूला असणारे वनस्पती किंवा प्राणी हे आपल्याला उपायकारक किंवा अपायकारक कसे आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. पहिले आपण युजफुल प्लांट्स इन आवर सराउंडिंग बघू. त्यातला पहिला पॉईंट बघा. वी गेट फ्रूट्स फ्रॉम मँगो ट्री, जामून ट्री अँड कोकोनट ट्री एक्सेट्रा. आपण आंबा, जांभूळ तसंच नारळ अशा काही झाडांपासनं फ्रूट्स मिळवत असतो. सेकंड पॉईंट बघा. ट्रीज लाईक बनियान, पीपल प्रोव्हाइड शेल्टर टू मेनी बर्ड्स. वड, पिंपळ असे काही बरेच झाडं आहेत जे बऱ्याच पक्ष्यांना शेल्टर म्हणजे घर प्रोव्हाइड करतात. बरेच पक्षी त्यावर घरटे बांधत असतात. नेक्स्ट पॉईंट बघा. मेनी प्लांट्स सच ॲज रोजेस, शो फ्लावर्स, जॅस्मिन आर यूज ॲज ऑर्नामेंटल प्लांट्स. आता बरेचसे जे फुलांचे झाडं आहेत त्यांना शोभेचे झाडं म्हणून ठेवले जातात. नेक्स्ट पॉईंट बघा. लीव्स लाईक तुलसी प्लांट, ॲलोव्हेरा इज यूज्ड फॉर मेडिसिनल पर्पज. तुळशीचे तसंच कोरफडचे पानं हे औषधी यूजेससाठी केले जातात. नेक्स्ट बघा. हार्मफुल प्लांट्स इन आवर सराउंडिंग. जसे युजफुल आहेत तसं हार्मफुल प्लांट्ससुद्धा आपल्या आजूबाजूला आहेत. त्यातला फर्स्ट पॉईंट बघा. डोडर प्लांट ग्रोज ॲज अ पॅरासिटिक प्लांट. Thus, it kills the host plant on which it grows. डोडरचे जे प्लांट आहे ते विषारी प्लांट असतात, त्यावर जे प्लांट्स वाढतात ते त्याला मारून टाकतात. नेक्स्ट पॉईंट बघा. पार्थेनियम इज अ वीड प्लांट. Thus, it affects the growth of main crops in a field. शेतामध्ये आपण काहीतरी पिके लावलेले असतात, पण आजूबाजूला जे तण म्हणतो आपण, ज्याला तण वाढलेलं असतं, त्यामुळे मेन जे पिकं आपल्याला लावलेले असतात त्यांची ग्रोथ होत नाही. नेक्स्ट बघा. युजफुल ॲनिमल्स इन आवर सराउंडिंग. आपल्याला उपयोगात येणारे असे ॲनिमल्स कोणते कोणते असतात बघूया.
डॉग कॅट बी यूज टू ॲज अ पेट. कुत्रा मांजर यांचा आपण पाळीव प्राणी म्हणून उपयोग करून घेतो. फिशेस, एग्स, चिकन्स आर यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ अ फूड. मासे, अंडे, कोंबडी हे सगळं फूड म्हणून यूज केलं जातं. वी गेट मिल्क फ्रॉम काऊज अँड बफेलोज. आपल्याला गाय आणि म्हशीपासनं दूध हे मिळत असतं. नेक्स्ट पॉईंट बघा, हार्मफुल ॲनिमल्स इन आवर सराउंडिंग. डिसीजेस लाईक मलेरिया इज स्प्रेड बाय मॉस्किटोज. मलेरियासारखे आजार हे डासांमुळे होत असतात. फ्लाईज कॉन्टॅमिनेटेड आवर फूड अँड स्प्रेड डिसीजेस. माशा ज्या असतात त्या स्वतःला प्रदूषित करतात आणि त्याबरोबर आपलं जे फूड असतं, अन्न असतं, त्यावर बसून ते अन्नही खराब करत असतात. सम स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स आर पॉयझनस, दस देअर बाईट मे कॉज डेथ. काही साप, तसंच कोळी, पाली ह्या सगळ्या पॉयझनस असतात, म्हणजे विषारी असतात. त्यामुळे जर त्यांनी चावलं तर डेथ होऊ शकते. माईक, रॅट, कॉक्रोचेस डिस्ट्रॉयज आवर फूड. उंदरं, झुरळं हे जे असतात ते आपलं जे फूड असतं ते खराब करतात. तर हे होते सेकंड चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ तुमच्या 6th स्टँडर्डच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू.